रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हीच व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास हीच व्हावे माझे आस जन्म जन्मे तुझा दास जन्म जन्मी तुझा दास जन्म हीच व्हावे माझे आस जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरे वारी चुकोने दे हरे वारी चुकोने दे पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ अखंड प्रेमाचा कल्होळ अखंड प्रेमाचा कल्होळ सर्व का अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी पंढरीचा वार करे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी
चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान तुका मागे चिदान तुका मागे चिदान चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान तुका मागे चिदान तुका मागे पंढरेचा वारा करे पंढरेचा वारा करे पंढरीचा वार करी वारे कोणे दे हरी वारी कोणे दे हरी वारी हरि विठोबार कुमार हरि जय जय 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 विठोबार कुमाई जय जय टाळी टाळी विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमाई जय विठोबार जय जय विठोबार कुमार हरि जय 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 विठोबार कुमाई हरि जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हितवावी माझी आस इकडे या तुम्ही मी केवढ्या करता घेता का सॉरी तुम्हाला सांगता
माझे हात हित व्हावे माझे हात हित व्हावे माझे हात हित व्हावे माझे
मागे तू कोणी पंढरीचा वार करी वारी चुकोण दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोण दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकोण दे हरी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातुम मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम समशरण सरोजम संद्रनीलांबुदाभम जगडनिहित पाणी मंडनम मंडनाणम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळी मिटी दिलिया नुटी दाटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोण दे हरी प्रस्तुत कीर्तन रवी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगदवंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये मागणी तुकोबराय देवाकडे मागतात ही मागणी दानाची मागणी तुका मागे हेची दान दान शब्द आहे आणि ही मागणी कशाची आहे तर जी चित्तामध्ये आस व्यक्त झालेली आहे त्याची मागणी एक हीच व्हावी माझी आस माझी आस ही अशीच राहावी आणि माझी मागणी हीच असणार आहे ह्या 2 हेच शब्द वापरल्यामुळं अन्यांचं व्यावर्तन केलेलं आहे हीच व्हावी माझी आस तुका मागे हेची दान च शब्द आला की अन्यांचं व्यावर्तन होतं च हा व्यावर्तन करण्याकरताच वापरला जातो हेच पाहिजे म्हणजे बाकी काही नको बरोबर ना तसं हीच व्हावी माझी आस म्हणजे बाकी कोणतीही आस नको मग बाकीच्या बऱ्याच काय आस असू शकतात
स्थूल मानानं बघायला गेलं तर म्हणजे वरवरनं बघायचं म्हटलं तर एक तर विषयांची आस असू शकते, दुसरी म्हणजे मोक्षाची आस असू शकते, पण ही तर मात्र भक्तीची आस आहे. सोप्या भाषेत 3 प्रकारची मागणी, एक भोक्तीची मागणी, एक मुक्तीची मागणी आणि एक भक्तीची मागणी. तुकोबराय भोक्तीची मागणी मागत नाहीत, तुकोबरांना त्यातलं वर्म कळालंय. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. वर्म कळाल्यामुळं ती मागणी करण्याची गरज पडत नाही किंवा ती अपेक्षितच नाही, कारण वैराग्य आहे त्या बाबतीत. कळालं तर पुन्हा त्यात कशाला जायचं. एक वेळ आपल्याला ठेच लागली असेल किंवा त्या दिशेने जात असताना एखाद्या वेळ डबऱ्यात पाय गेला असेल तर येताना पुन्हा त्याच डबऱ्यात पाय घालत आपण ते पहिला हे असतात ना मेंढर, ज्या दिशेने जो पुढलं चाललंय की त्याच्या मागणं काय होतात, सगळे चालत असतात, बरोबर नाही. हा, मग एकदा समजा डबऱ्यात पडलं तर बाकी सगळी काय होतात, डबऱ्यात पडतात का नाही त्या डबऱ्यात. पण त्या डबऱ्यातनं उठून पुढे चालायला लागल्यावर पुन्हा त्याच रस्त्याने येत असेल तर पुढलं चालणाऱ्या मेंढराच्या लक्षात येते आता मी जर पडलो तर मागली सगळी पडणार आहेत म्हणून चुकून जावं. कारण कळालंय, अर्थ कळाला का, कळालंय म्हणून त्यातनं मुक्तीचा मार्ग केला जातो. काय काय बळणं पडणारे असतात तो भाग वेगळा, बाकीची येऊन आणि पडावीत म्हणून बळणं पडणारे असतात तो भाग वेगळा. पण असं आहे की महाराज वर्म कळालं तर त्यातनं निर्मुक्त होण्याची इच्छा आपण करत असतो. वर्म कळालं आपण वर्मापर्यंत पोहोचतच नाही. आपलं काय आहे की आपण वरवरनं बघतो, वर्मापर्यंत पोहोचत नाही कधी. तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी एक सुंदर असं चिंतन सांगितलं. म्हणले खरी रत्न ही समुद्राच्या तळात असतात, वरवरनं पालापाचोळाच असतो. खरी रत्न कुठं असतात, समुद्राच्या तळात असतात. तसं अत्यंत तत्वाच्या अनुभूतीपर्यंत संत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, पण आपली तेवढी साधनता होण्याची गरज आहे. आता चिंतन कसं आहे बघा की तुकोबरायांना त्यातलं वर्म कळालंय म्हणून त्या दिशेनं प्रवास नाहीये. न फिरे माघारी हाचिने माता न फिरे माघारी, किंवा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. मागं वळायचं नाही, कारण मागल्याचंही वर्म पुढल्याचंही वर्म. जे कळालं, नित्यानंदाचा अनुभव आला तर विषय सुख बापुडे ते क्षीण, हे कळून जात. मागं वळणं नाही बरं का. ह्या शब्दातनं भुक्तीची मागणी होऊ शकत नाही. भोगावर यम्मी घातला पाषाण, मरणा मरण आणि पण मागणी करण्याकरता आपल्याला प्राप्तच असेल तर त्याची मागणी होत नाही. आस असेल तर मागणी होते, इच्छा असेल तर मागणी होते. इच्छा आपण पूर्ण करू शकत नसेल तर मागणी होते. इच्छा आपणच स्वतंत्र पूर्ण करण्यामध्ये आपण स्वतंत्र नसेल तर आपल्याला काय होते, मागणी होते. आपल्याला विषयांची इच्छा आहे, एखाद्याला गाडी घेण्याची इच्छा आहे, गाडी त्याला घेण्याचं सामर्थ्य नाही, सामर्थ्य नसेल तर मग देवाकडे देवा तेवढी गाडी कशी मिळेल बघा नाही का, देवाकडे चिंतनाचा भाव व्यक्त. बरं ती मागणी आपण तेव्हाच करू शकतो आपण त्याच्याकरता काहीतरी केलं असेल तर, नाही का. बिना काय करता मागणं म्हणजे भीक मागणं. मागणी आणि भीक, भीक मधला फरक आहे. बिना काही करता आपण मागणं असतं ते काय आहे, भिक्षा, भीक मागणं. भिक्षापत्र अवलंबणे जळो जिले लाजीरवाणे. आम्ही तसं काहीही भगवंता करता न करता काही मागत नाही, करतो देवा करता. एक वेळ देव म्हणावा की म्हण मागण्याची आस पाहे मुखाकडे. मुखाकडे देवच बघतो, एवढ्या वेळ बघतो की आता त्यानं मागितलंच पाहिजे पुढल्यानं. कारण देवाला सुद्धा आपलं ओझं कमी करायचं असतं, केलेल्या भक्तीचा परिणाम. ऋण केलेलं आहे, ऋण देवाला ऋण झालेलं असतं भक्ताचं. आता चिंतनाकडे आहे की भुक्तीची मागणी होत नाही कारण भुक्तीतलं तत्व कळालं. मुक्तीची मागणी का नाही हा प्रश्न आहे. मुक्तीची मागणी करता येते का किंवा मुक्तीची मागणी का नाही. मुक्तीची मागणी मुक्ती देण्याकरता देव स्वतंत्र आहे का. जो बंधनात आहे तो त्याच्या कर्मानं बंधनात आहे, तो त्याच्या काय आहे, कर्मानं बंधनात आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म मरणाला कारणच आपलं आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे काय होतं, भेद ज्ञान आहे. भेद ज्ञानामुळे काय होतं, अनुकूल प्रतिकूलता आहे. अनुकूल प्रतिकूलतेमुळे रागद्वेष आहे, रागद्वेषामुळं पापपुण्य आहे, पापपुण्यामुळं जन्म मरण शरीर आहे, नाही का, पापपुण्य शरीर. हे सगळ्याला कारण जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे हा सगळा व्यवहार आहे. आपला विषय काय चालला होता महाराज, अज्ञानामुळे जर हा सगळा व्यवहार असेल, अज्ञानामुळे हे जगत प्रतिष्ठा असेल तर मुक्तीची अपेक्षा आपण अज्ञानाशिवाय, अज्ञान निवृत्तीशिवाय आपल्याला होऊ शकत, मुक्तीची अपेक्षा होऊ शकते. पण मुक्त कोण झालं म्हणू शकतो, जे अज्ञानामध्ये आहेत
बंधात आहेत त्यांना ज्ञान मिळाल्यानंतर ते म्हणू शकतात मी मुक्त झालो. झाडाला एकाला बांधल्यानंतर सुटल्यावर म्हणतो मी सुटलो. पण जो सुटलेलाच आहे पहिला, ज्याला बांधलेलंच नाही, तो म्हणेल का मी सुटलो? तसं तुकोबांचं प्रमाण आहे, बंधनाची नाही ठावे मुक्त कासे या म्हणावे. अहो आम्हाला बंधनच नाही, बंधनाचा विषय आमच्याकडे येत नाही. कारण बंधन कोणाला आहे? जे अविद्येनं ग्रासलेले आहेत, अविद्येमध्ये आहेत, मुक्तच आहे, नित्य मुक्त आहेत. हा आम्ही मुक्तच आहे. कारण माझं आणि मीपणा हाच बंधाला कारण आहे. आधी होता मुक्त, नाही का? मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहे, नाही का? मुक्तीची भावता प्राप्त करण्याची. एक जण म्हटला सुट महाराज, नाही का, बरेच दिवस एकाला म्हटलं बरेच दिवस दिसला नाही. म्हटलं कालच सुटलो. काय म्हटला? कालच सुटलो. मग म्हणावं लागतं तुम्ही आत कधी गेलेला? जेलमध्ये तुरुंगात कधी गेलता म्हणावं लागतं की नाही? सहज येतो का नाही शब्द? येतो. याचा अर्थ आहे की बंधन सापेक्ष मुक्ती आहे, मुक्त सापेक्ष बंधन आहे. त्यामुळे ज्याला बंधनच नाही ते मुक्तीची अपेक्षा करतील कशा? ज्याला मुक्तीच नाही ते बंधाची अपेक्षा करतील कशाला? बंध मुक्ती सापेक्षित शब्द असल्यामुळं मुक्ती नको मागा. मुक्ती पांगणा ही विष्णूच्या दासा, संसार तो कैसा न देखती. मुक्तिपांग विष्णूच्या दासांना नाही, ते संसार रूपता प्रतिमान करत नाहीत, बघत नाहीत. त्यांना दिसतं ते सगळं देवच दिसतं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्यासी नाही. ते हरिरूप. हा ह्या दृष्टीने नाही बरं, केवळ ज्ञान दृष्टीने. कारण या दृष्टीने भेदच दिसणार, या दृष्टीने जगतातले सगळे पदार्थच दिसणार, या दृष्टीने रूप दिसणार. रूपाचे प्रकार आहेत, शुक्ल नील पीत रक्त हरित कपिस चित्र भेदात. रूप दिसेल तसा आकारही दिसेल, त्याचं रूप दिसेल तसा त्या वस्तूचा आकारही दिसेल. वस्तूची प्रतिमानता चक्षुरिंद्रिय ग्राह्यात नव्हतं, नाही का? चक्षुरिंद्रिय ग्राह्य गुण रूपम, रूपाची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे चक्षुद्वारा बघितल्या जाणाऱ्या व्यवहारांना रूप म्हणतात. ह्या डोळ्यांनी केवळ वरच्यावर बघितलं असेल आणि आत्मज्ञान होलं, इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्यम ज्ञानम प्रत्यक्षम, प्रत्यक्षाचा बोध होईल आपल्याला. पण त्या वस्तूचा बोध होत असताना, त्या वस्तूचा बोध पुढल्याच्या होत असताना, नाही का, भेदान होत असेल तर तिथं अजून ज्ञानदृष्टी आलेली नाही. ज्ञानाची दृष्टी यायला वेळ लागत नाही, पण त्या दृष्टी करताच प्रयत्न पाहिजे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानाची दृष्टी म्हणजे काय? बघणं सहज बघतो का जाणून बघतो आपण? काय म्हणणं आहे? माणसाचं बघणं सहज असावं का जाणून असावं? सहज आहे. मग सहज बघितल्यानंतर जे दिसतं ते खरंच आहे का ना खोटं आहे हे कळावं का न कळावं? कळावं का न कळावं? खरं आहे का खोटं आहे कळायला? हा माईक माझ्या समोर आहे, माईक म्हणून दिसतो, पण हा सुखाचं साधन आहे म्हणून दिसतो का? माईक म्हणून बघितला तर वरवर न बघणं आहे, पण ते माझ्या सुखाचं साधन आहे. कारण आज हा तुमच्यापर्यंत शब्द पोहोचवतो, तुम्ही समाधानी होता आणि तुमचं समाधान बघून मला आनंद होतो. हा आनंदाचा विषय आहे म्हणून माझ्या समोर आहे. या पद्धतीनं बघण्याचा भाव होईल तर प्रत्येक जीवाची प्रवृत्ती सुखाच्या दिशेनं आहे. प्रत्येक जीव सुखाच्या दिशेनं प्रवास करतोय. कुठलाही व्यवहार, मृदंगवादक मृदंग वाजवतोय, लोकांनी मला बरं म्हणावं म्हणून का देवा करता? नाही का? तुम्ही नाराज होऊ नका, मी झालं बरं वाटावं म्हणून का देवा करता? मग देवा करता सुद्धा केलं तरी सुखा करताच आहे, आणि लोकांना बरं वाटावं म्हटलं तरी सुद्धा सुखा करताच आहे. फक्त नेमकं काय, कोणत्यात आपला सुखाचा भाव आणावा आपण, हा फक्त बघण्याचा विषय. अर्थ कळावा का? आपण काय विषयात नाही सुख मिळतं असं वाटतं आपल्याला, पण माणूस विषयाकडे प्रवृत्त होतो. हा विषयाच्या प्राप्ती करता का सुखाच्या प्राप्ती करता?
काय म्हणणं आहे? विषयाकडे माणसाची प्रवृत्ती विषया करता का सुखा करता? सुखा करताय. नाहीतर मग झोपल्यानंतर विषय नसतात, झोपल्या विषय असतात काय? नाही म्हणजे झोपल्यावर स्वप्न चांगलं पडतं म्हणून मी झोपतो असं कोण म्हटलंय काय? कधी तर कोण म्हटलंय का महाराज झोपल्यावर स्वप्न चांगली पडतात? हो मग दिवसा काय स्वप्न बघणारी कमी आहेत काय लोक? झोपल्यावर स्वप्न चांगली पडतात म्हणून झोपणारे अशी कोण दिसतं का? झोपेत जायचंय. झोपेत का गेल्यानंतर तिथं विषय काय असावे का नसावेत असं वाटतं? झोपल्यानंतर विषय काय नसतातच म्हणले, कारण तिथे इंद्रिय तर पाहिजेत विषयाकरता. इंद्रिय नसतात. सूक्ष्म सुषुप्तीमध्ये झोपण्याच्या अवस्थेमध्ये तिथं आपली जी प्रवृत्ती आहे विषय सापेक्ष आहे का विषय निरपेक्ष आहे? विषय पाहिजे म्हणतो का विषय नको म्हणतो? तिथं विषय नाही आहेत तरीही माणसाची प्रवृत्ती आहे, कारण त्याला सुखाची प्रवृत्ती आहे. आमचे गुरुजी भाऊसाहेब गुरुजी सांगायचे काय की एकाला राजपुत्राचा पुत्र राजाचा पोरगा तो क्रिकेटनं खेळायला लागलेला. आता त्याचा बॉल म्हणजे साधा नाही, कसला? सोन्याचा बॉल. कसला? सोन्याचा. आणि बॅट बॉल खेळताना बॉल जोरात गेला आणि एक वाटसरू जात होतं, त्याच्या मागणं धाप दिसणं जोरात पाठीवर बसला. कशावर बसला? पाठीवर. त्याला दुःख झालं का सुख झालं सांगा? जोरात लागल्यामुळं दुःख झालं का नाही? शिवी देतच मागं बघितली असेल का नाही? त्यानं शिव्या देतच मागं बघितलं असेल का नाही? तोच बॉल घेतला आणि मारणार एवढ्यात हातात बघितला कशाचा होता? तो म्हटला असेल का नाही आणि चार मार, आणि चार मार. अर्थ कळाला का? हिथं सुख व्हावं, दुःख झालं तरी सुद्धा काय आहे त्यातनं काय प्राप्त करावं? सुखच. शेवटी सुखाचाच परिणाम. आम्ही दुःखांचेही स्वीकारता. कोणाला नोकरीला जावंसं वाटतं, कोणाला सर्व्हिस करावीशी वाटते, कोणाला जावंसं वाटतं, पण तो जातो कशा करता? सुखा करताच. हे झालं लौकिकातलं विषयातलं सुख आहे. पण संतांना हे सुख एवढंसं घ्यावंसं वाटत, कारण जे आत्मसुख नाही का सुखाची या गोडिया. ज्ञानोबरांची ओवी कशी आहे बघा. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. सगळ्या विषयांना जो विटलेला आहे, विट म्हणजे नको वाटतं, कारण आत्मसुखाची या गोडिया. ज्याला आत्मसुखाचं प्राप्त झाले त्याला विषय सुखाची अपेक्षा राहत नाही. परमार्थिक सुखाच्या दिशेनं ज्याचा प्रवास झाला आणि त्याला अनुभव का आलेला आहे, त्या अनुभवाच्या दिशेने एवढा आनंद आहे की यल लब्धवा चाप्रम लाभ म्हणणे नाधिकम तत. जो लाभ प्राप्त झालाय पुन्हा काहीतरी प्राप्त करावं असं त्याला अजिबात वाटत. यम लब्धवा चाप्रम लाभ म्हणणे नाधिकम तत. किंवा यज्ञात्वा ज्ञेय भोजन्य ज्ञातव्य मग शिष्यते. जे जाणल्यावर पुन्हा काहीतरी जाणावं असं अजिबात वाटत नाही. ते तत्व प्राप्त केल्यामुळं आता बाकीच्यांची आशा कशाला करायची? आपलं बाकीची आशा कशाला करायची? म्हणून भुक्ती सोडून दिली. मुक्तीच्या बाबतीतला विषय मुक्ती पण नको, ह्याचा विषय आपण बोलत होतो. मुक्ती पण नको, मुक्ती मुक्तच आहे. मुक्ती मुक्त होते म्हटले नाही का? एक ठिकाणचं वर्णन आहे, मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बताय. हिंदी मधलं पद आहे. मुक्तीच गोपाळला म्हणते माझी मुक्ती कधी आहे सांग. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बताय. ब्रिज रज उडी मस्तक पर मुक्ती मुक्त हो जाए. ब्रिज रज म्हणजे कळालं का? ते भक्तीनं भरलेलं परिपूर्ण तिथं गोकुळामध्ये ते ब्रिजचं रज जरी डोक्यावर ओढलं तर मुक्ती सुद्धा मुक्त होऊन जाते. अर्थ बघा. मुक्ती सुद्धा मुक्त होऊन जाते. मुक्तीला सुद्धा वाटतं मी मुक्तपणात नको, मी भक्ती करावी. मुक्ती संतांना अजिबात आवडत नाही. पण आहे प्राप्त म्हणून आवडत नाही. आहे बरं का, हा शब्द महत्वाचा आहे. त्याला प्राप्तस्य निषेध म्हणतात. मिळतच नाही त्यानं म्हणून मला आवडत नाही. त्याला एक म्हण आहे बघा की काय, त्या द्राक्ष आवडत नाहीत कुणाला? कोल्ह्याला. मग ते काय म्हणत जातं? आंबट आहेत. हा प्राप्तच होत नाही मग आंबट आहे म्हणायला काय हरकत? तद्वत आहे म्हटले की ज्याला मिळत नाही तो म्हणू शकत नाही की नको. मिळत नाही तो म्हणू शकत नाही नको, नको नको म्हणू शकत नाही. ज्याला मिळतं तोच म्हणू शकतो नको. प्राप्तस्य निषेध. तसं संतांच्या समोर हात जोडून मुक्त रूपत आहे. त्यांच्याकडे मुक्ती नाही असं नाही, मुक्ती तद्रूपच आहेत, मुक्त रूपच आहेत. पण ते मुक्तरूप हे असून त्यांना आवडतं काय? याच देही याच डोळा त्या अनुभवाला अनुभव न्यावा. त्याच अनुभवाला. कोणत्या अनुभवाला? नाही का? जे का निजदेह योगियांचे नाही का? जे का निजदेह योगियांचे. योगी लोक ध्यानाद्वारा ज्याची अनुभूती घेतात, तपस्वी लोक तपाद्वारा ज्याची अनुभूती घेतात नाही का, ज्ञानी लोक ज्ञानाच्या माध्यमातून ज्याची अनुभूती येतात,
तेच भक्त भक्तीच्या अनुभवातनं माध्यमातून घेतात. आणि भक्त घेताना त्यातला वेगळेपणा काय, याच देहामध्ये देहीच विदेही हो दशा देहीच विदेही नाही देहीच विदेही बहुदशा. देहामध्येच विदेहत्वाचा अनुभव. डोळ्यांनाही सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे. इंद्रियांना मनाला मनात येते धाव घेही राही विठोबाचे पायी. म्हणले अन्वयानं विचार करायचा, व्यतिरेकानं करायची काही गरज नाही. नेती नेती म्हणण्यापेक्षा जे दिसतंय ते तेच आहे. कळालं सोनं खरं का अलंकार खरं, कळालं अर्थ कळाला. अलंकार खरं का सोनं खरं, आपण बघताना सोनच बघतो पण म्हणतो हा अलंकार आहे. नाही, तादात्म्य आकार झालेला आहे. साखरेचा अनुभव आपण वेगवेगळ्या. कधी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या साखर खाता का? लवकर बोला की. साखर खाता का? नाही. संध्याकाळी साखर खाता का? लवकर बोला, कीर्तन संपवू लोक आपण. हा, म्हणजे जेवढं लवकर बोलशील तेवढं कीर्तन लवकर संपवायचं. संध्याकाळची आपण साखर खाता का? नाही खात. दुपारची खाता का? नाही खात. जेवताना खाता का? नाही खात. म्हणले काय काय लोक सकाळ दुपार संध्याकाळ साखर खातात, पण ते कसे खातात माहिती आहे? फक्त त्याला साखर म्हणून खात नाही, चहा म्हणून पितात. त्या साखरेलाच काय म्हणून पितात. मग लोक काय म्हणतात, चहा गोड झाला का साखर गोड होती? लवकर बोला. चहा गोड आहे का साखर गोड आहे? पण गोडी कुणाची आहे? साखरेची. आपण कधी साखर गोड आहे म्हणत नाही. शिरा गोड आहे का साखर गोड आहे? साखर गोड आहे, पण आपण म्हणतो काय शिरा गोड आहे. सगळ्या गोष्टी एवढं तदाकार झालेले, तादात्म्य अध्यास झालेले. एवढा तादात्म्य अध्यास झालाय की त्याच्यापासून त्याला वेगळं करता येत नाही. आणि वेगळं करून बघणं म्हणजे विवेक. विवेकचा अर्थ कळाला का? हे वेगळं निवडोनी वेगळे की जे निवडोनी. हा, सलिली पै जैसे बरं महाराज. सलिली पै म्हणजे सलील आणि पै म्हणजे काय? पै म्हणजे दूध, सलील म्हणजे पाणी. पाणी आणि पै एकत्र असेल तर त्या ठिकाणी काय होतं? राजहंस नावाचा पक्ष आहे, तो त्याला वेगळं करण्याची प्रक्रिया करतो. एकानं प्रश्न केला, महाराज राजहंस असं कसं काय वेगळं? म्हणजे त्याच्यात एक चोचीमध्ये द्रव असतो, तो द्रव एकदा का त्यात सोडला की ते द्रवच पाणी आणि दूध वेगळं करतं. त्यातलं दूध तेवढं पितं आणि पाणी सोडून देतं. सार घ्यावं का? किती लोक दूध सोडून पाणी पितील सांगा? किती लोक ताक तयार करताना दह्याचं ताक करतो त्यावेळी लोणी करतो, लोणी घेतात का पाणी घेतात? लवकर सांगा की. लोणी घेतात का पाणी घेतात? लोणीच घेणार, कारण तिथं झालेला निवाडा आहे. निवाड्याच्या ठिकाणी अशुद्धतेच्या दिशेने प्रवास नसतो.
निवाडा जेव्हा होतो तेव्हा अशुद्धतेचा प्रवास नसतो, कारण अशुद्धता त्यजनीय आहे. स्वीकार मात्र शुद्धतेचाच असतो. तसा निवाडा झाला की या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. बोधाच्या ठिकाणी मग त्याचा अनुभव आला, मग दिसला तसाच आहे ते. आता दिसत नाही का, जग दिसतं ना, जग दिसतं, पण आता ते पहिलं जसं दिसत होतं तसं नाही. आता विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, मग देवतया जवळी असे. आता त्यांना भेदाभेद दिसत नाही, त्यांना सत्यत्वाचा बोध झाला. त्रिवार सत्य, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाला, कागा हा दाविला जगदाला, सांभाळे सांभाळे आपुले माया, सांभाळे सांभाळे आपुले माया, सांभाळे सांभाळे आपुले सांभाळे सांभाळे आपुले माया, सांभाळे सांभाळे आपुले माया. सत्य तू सत्य तू सत्य तू, त्रिवार सत्याचा बोध केला. एक वेळ नाही बरं का, सत्य सत्य एक शब्द बोललेले 3 वेळा. देशकृत कालकृत वस्तुकृत परिच्छेदान रहित सत्यत्व आहे. विशिष्ट काळामध्ये आणि विशिष्ट काळात नाही असं नाही, विशिष्ट देशात आहे आणि विशिष्ट देशात नाही असं नाही, विशिष्ट वस्तूमध्ये आहे आणि विशिष्ट वस्तूमध्ये नाही असं नाही. सर्व काळी ते आहे, सर्व देशात ते आहे आणि सर्व वस्तूंमध्ये ते आहे. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू सत्य आहेस. कागा हा दाविला जगदावा. तुकोबाराने प्रश्न का केला? विवेक झालाय म्हणून प्रश्न केलाय का विवेकाच्या अगोदरचा प्रश्न आहे? कळाले नाही का? कागा हा दाविला जगदावास, सांभाळी सांभाळ. हे तुकोबारांना का म्हणावं लागतं? कारण साधकांना पुढे न्यायचं आहे. ह्या मायेपेक्षा देवाला म्हणावं, देवा तू सत्य आहेस, देवा तू सत्य आहेस, नाही का? मायेला मायेकडे बघायचं नाही. अनेक न लगे माईक पदार्थ, ह्या माईक पदार्थांची विषयता अशीच आहे म्हटली. म्हणून त्या दिशेचा प्रवास संतांचा चालू आहे आणि ते आपल्यालाही त्या दिशेनं नेतात. बाकी कशाची मागणी होत नाही. मागणी करण्याकरता विवेक असावा लागतो. दुर्योधन मागायला चुकला, दुर्योधन मागायला, दोघंही गेलते, देवाकडे गेलते. देवाकडे आलेल्याला देव निराश करत फक्त तुम्ही काय मागायचं हे ठरलेलं असलं पाहिजे. देवाला कसं आहे, देवाला देसी तेव्हा गेसी, ऐसा अससी उदार. तुम्ही जे मागाल ते देतो. ये यथा माम प्रदंते ताम सदैव भजाम्य. जे मला जसे बसतात मी त्यांना तसा, जशास तसा.
एका ध्रुव बाळ आहे, ध्रुव 5 वर्षाचं बाळ, जेव्हा साधना केली, तपश्चर्या केली, आढळ पद मागितलं, सहज एकाने विचारलं असेलच की देवा ते तर लहान बालक होतं, त्यांना कळालं नाही नेमकं तुम्ही प्राप्त प्रसन्न झाल्यावर काय मागावं, एखाद वेळ कळालं नसेल, तुम्ही तर त्यांना मुक्तीचं ज्ञान द्यायचं. ते म्हणले माझं डिपार्टमेंट असं आहे की देणं जशी मागणी तसं, मी काय पदरचं काही करत, पदरचं त्या ठिकाणी काय जसं मागणं तसं देणं. तरी पण त्यांना ध्रुव बाळांना ज्ञान होऊन मुक्ती झाली, कारण देवाचं आहे की ददामी बुद्धी योगम तम येन मामुपी अंती, ते जे मला येतात ना माझ्यापर्यंत त्यांना बुद्धियोग मी द्यायचं काम करतो. देवा दुर्योधन आला, दुर्योधन कोणत्या उद्देशानं देवाकडे आलता, देवाकडे येणाऱ्यांची संख्या जरा बघा. सुदामा देवाकडे आले, सुदामांच्या अंतकरणात आस होती का नव्हती? तुमचं काय म्हणणं? सुदामांच्या अंतकरणात आस होती का नव्हती? काय आस होती? लवकर बोला की. भक्तीची काय, ज्ञान मिळावं देवाकडं, काय देवाचं दर्शन व्हावं, एवढंच काय काय आस होती सुदाम्याकडे? काय म्हणणं आहे तुमच्याकडले? सांगा की तुम्ही ऐकलं वाचला असेल. काय आस होती? काहीतरी द्रव्याची प्राप्तता, कारण घराकडं त्याच. पण तुम्हाला सांगता सुदाम्यासारखा श्रेष्ठ भक्त देवाचा का नाही? कारण सुदामा एवढे भक्त श्रेष्ठ होते की अन्य त्यांचे बंधू आहेत ते विद्वान होते, आणि विद्वानाचं कसं आहे, स्तुती एखाद्याची करायची म्हटलं तर एवढ्या लेवलला स्तुतीनं पोचवतात की त्याला लहानाचं मोठं करून टाकतात स्तुतीनं. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे मी खरंच एवढा मोठा आहे का काय, आणि जर त्याला उतरायचं खाली म्हटलं तर आपल्या बोलण्यातनं ते उतरू पण शकतात, बरं का. दोन्ही अर्थामध्ये विद्वानांचं काम, कारण शब्दाचं सामर्थ्य असतं. शब्दाद्वारा एखाद्याची स्तुती करायला सुरुवात केली की ते स्तुती ऐकायला बरी वाटते. त्या काळातले राजे लोक असे विद्वान पंडित ठेवायचे की जे आपली स्तुती करते. त्या सुदाम्याचे बंधू आहेत, ते बंधू राजांची स्तुती करत होते, त्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती येत होती. पण सुदाम्यांच्या मनात एकच होतं, मी देवाशिवाय कुणाचं नाव घेणार नाही. अर्थ कळाला का बघा? मग सुदामा भक्त श्रेष्ठ आहे की नाही सांगा? ते आता पत्नीच्या सांगण्यावरून, पत्नीच्या सांगितलं की आपल्या प्रपंचाकडे तुमचा बंधू मित्र एवढा चांगला मोठा आहे, जरासं जाऊन या, काहीतरी मिळेल बघून या. सुदाम्याची स्वतःची इच्छा नव्हती सुदाम्यांची की मी देवाकडे काहीतरी मागायला जावं, कोणा करता तरी. मग गेल्यानंतर तरीही ते राजवैभव ऐश्वर्य बघितल्यावर मागायचंच विसरून गेले सुदामा, आणि आज संपून गेली. देवाचं दर्शन झालं तर आज संपून जाते. बघा वर्णन काय, सुदामा बसलेले आहेत गादीवरती सिंहासनावर, आणि भगवान कृष्ण त्यांच्या चरणाजवळ बसले. यालाच म्हणतात चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. अर्थ कळाला का? ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा कोण दास होईल? देवदास. आणि इथं तर तुकोबरा म्हणतात हीच व्हावी माझी आस, नाही का? दोन्ही आस मधला फरक आहे बरं का, समजा. चित्ती नाही आस पांडु. सुदामा देवाच्या जवळ बसलेल्या, सुदाम्यांची इच्छा पूर्ण संपलेल्या देवाचं दर्शन झाल्यामुळं, त्यामुळंच निरपेक्षपणाचा भाव तयार झाल्यामुळंच सुदाम नगरी सोन्याची झाली. नाहीतर सुदाम्याने मागून मागून आजकालच्या भाषेत 1 BHK प्लॉट देवा, नाही का? नाहीतर देवा पोराला सरकारी नोकरी तेवढी लावायची काहीतरी बघा. आजकालच्या भाषेत का देवानं द्यायला मागं केलं नसतं, कारण ते मागणी तशीच होती. पण सुदाम्यांनी काही मागितलं नाही, ते बरं झालं. न मागता सुदाम नगरी सोन्याची देऊन टाकली. सुदाम नगरी सोन्याची करून, नाही का? शुद्ध भाव दे कोणिया गाव सोनियाचा दिदला. शुद्ध भावाला बघितलं सोन्याचा गाव देऊन टाकला. चिंतनाकडे या. देवाकडे जाणारी लोक आहेत ते कोणत्या अपेक्षेने जातात आणि त्यांना मिळतं काय, हा भाव आहे. दुर्योधन देवाकडे गेला, अर्जुन देवाकडे गेला. दुर्योधन देवाकडे गेल्यानंतर देवाचं सर्व सैन्य मागितलं. नारायणी सेना म्हणतात, विश्वामध्ये 1 नंबरची सेना नारायणी सेना. ही जर सेना मला मिळाली तर माझा विजय निश्चित आहे. पण त्या सेनाचा सेनापती मुख्य जर ह्याच्याकडे असेल तर, नाही का? सेना सर्व मिळून उपयोग काय म्हटले सेना. अर्जुनाच्या लक्षात आलं की देव जिथं असेल तर मला काय आता भ्यायची गरज. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूती ध्रुवाणी ती मत्रिम. जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे तिथं मानले विजय निश्चित आहे. त्यामुळे अर्जुनांना कळालं काय मागावं. देवा तुम्ही एकटे आला तरी माझा विजय आहे, एकटे आला तरी मला बरं आहे. मग कोणी सूक्ष्म दृष्टीनं बघितलं, कोणी विवेकानं बघितलं. काय म्हणणं आहे तुमचं? ही मागणी विवेकपूर्ण कुठं प्राप्त झाली? विवेकानं घेतलेली मागणी अण्णांना जराशी वेगळी वाटते. अण्णांना म्हणजे कळालं का?
ज्यांना विषयाची अभिलाषा आहे त्यांना वेगळी वाटते. काय हे मागायला मागू, एवढी भक्ती करते आणि देवाला म्हणते देवा तुझा विसर व्हायला नको. असं जर आपल्याला एखाद्याला माझ्यासारख्या वारकऱ्याला एखादा म्हणत असेल नाही का, तू एवढी भक्ती देवाची करतोय बाबा आणि देवाला म्हणतो तुझा विसर व्हायला नको, असले काय मागतं, एखादी गाडी माग, एक बंगला माग, 4 असं एखादा म्हणू शकतोय तो विषयाला आलुप्त असणारा. पण भक्ताला तत्वानं माहिती आहे, सूक्ष्मतेनं ज्ञानानं माहिती आहे नेमकं काय मागावं. भक्ताला माहिती आहे म्हणून भक्त काहीही नेनती काही टाना टोना नामस्मरणाचं. मागायचंच असेल तर तुझा विसर न व्हावा नाही का, तुझा विसर. विवेकात्मक मागणी, 2 प्रकारची मागणी आहे. त्या 2 प्रकारच्या मागणीमध्ये एक आहे अप्राप्तस्य प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्तस्य रक्षणम म्हणजे क्षेम. अप्राप्तस्य प्राप्ती म्हणजे योग महाराज, अप्राप्त मला प्राप्त नाही ते मिळावं, आणि प्राप्त असणारी गोष्ट स्थिर व्हावी याचं नाव क्षेम. बरोबर ना. योगक्षेम वाहम्यहम. देवभक्ताचा योगही चालवतो, देवभक्ताचा क्षेमही चालवतो. आता बघा की देवभक्ताचा योग चालवतो, या जगामध्ये योगाची मागणी करणारी किती आहेत आणि क्षेमाची मागणी करणारी किती आहेत. जे माझ्याकडं नाही ते देवाकडं मागतात अशांची संख्या किती आहे. देवा आता सगळं मिळालं, आता काहीच नको, फक्त मिळालेलं स्थिर ठेव, असं किती लोक मागतात. 2 मागणे आहेत. माझ्याकडं नाही म्हणूनच मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ह्या वर्षी गेलं तर देवा पोराच्या लग्नाचं देवढं कसं, पुढल्या वर्षी गेलं पोराच्या नोकरीचं देवढं कसं, त्याच्या पुढल्या वेळी देवा जरा वरचा मजला राहिलाय तेवढा शिल्लक पूर्ण कधी व्हायचा. आपल्या मागण्या कधी आयुष्यात संपत नाहीत. देवाकडे जाऊन आपण लौकिकातलंच मागतो नाही का, अलौकिकाचं मागत नाही. याला म्हणतात योगाची मागणी. पण संत म्हणतात सगळं मिळालं, ज्ञानगंगे नहाले. काय शब्द आहे बघा, ज्ञानोबा बोलतात साध्या पाण्यात आंघोळ केलेली नाहीये. ज्ञानगंगे नहाले. आपण दररोज स्नान करतो, पण ज्ञानाच्या गंगेत जे नहालेले आहेत, पूर्णता जेवणी ध्याले, शांतीसी आले पालव नव्हे. किती शब्दांची तदाकारतेच्या शब्दां रूपता असेल ज्ञानेश्वरीच्या ह्या ओवींची. म्हणून ज्ञानेश्वरी ही ओवे जे आहेत, ज्ञानगंगे नहाले, हे पूर्णताला प्राप्त झालेल्या साधकाचं वर्णन तेच करू शकतात जे पूर्णत्वानं परिपूर्ण आहेत. पूर्णत्वानं परिपूर्ण असणारे महात्मेच असं वर्णन करू शकतात जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवणी ध्याले, शांतीसी आले पालव नव्हे. ज्यांनी आंघोळ स्नान केलेले आहेत, पूर्ण रूपतेला प्राप्त झालेले आहेत. आता पूर्ण त्याच्या पुढे पूर्णता काही नाही आहे. आपण आयुष्यामध्ये पूर्ण होण्याकरता प्रयत्न करतो का अपूर्ण राहण्याकरता प्रयत्न करतो. मग आपली पूर्णता कधी नाही. जरासा आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येतं आपली पूर्णता कधी. आपली पूर्णता कधी आहे महाराज. नाही नाही, आयुष्य जातं तरी पूर्णता शब्द नाही. एकाला म्हणलं माळ घाल, नाही मला पोराचं लग्न झालं की माळ घातली म्हणून समजा. आम्ही पण लग्नातच गेलो, म्हणलं माळचं काय. तो म्हणला नातू एक झाला की माळ घातली म्हणून समजा. आम्ही पण बारशाला गेलो, म्हणलं माळचं काय. तो म्हणला नातू शाळेत जायला लागला की माळ घातली म्हणून समजा. आमचं असं आहे की समुद्रकिनारी एक बसलेला होता, तास झालं बसलाय. त्याला म्हणलं असा उघडा बसलायस का बाबा. तो म्हणला आंघोळ करायची. मग कर ना आंघोळ. नाही म्हणला लाटा बंद झाल्या की आंघोळ केली म्हणून समजा. आता तुम्ही सांगा, लाटा कधीही बंद होण्यासारख्या, त्याची आंघोळ कधीही होणारी. तसं आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म क्षणिक मुक्ती ज्ञानाही केला, माझे
स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला एक क्षण यज्ञ मुक्ती नाही गेला हिंदता दिशाशी न दिशाशी न पाव माया व्यक्तीला जीवनाधा माझे स्वयंताने नाती कोणी माझे स्वयंताने नाती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला. आयुष्य जातं पण अजून काय सुखाची आशा सुटत. सगळी इंद्रिय अशी काय होतात गलित गात्र म्हणतो आपण त्याला. पण इच्छा तरुणच होते म्हटलं. इच्छा काय होते? इच्छा कधी वृद्ध होत नाही, इच्छा तरणी असते. माणसाच्या जीवनात इच्छा कधी संपत नाही. म्हाताऱ्याला जिलेबी खायची इच्छा झाली पण दातच नाहीत. म्हणजे दात खायची इच्छा तर आहे पण दात नाहीत बरं का. आता तो म्हातारा म्हणजे कसा ज्याचं वर्णन तो गोवरांनी केलंय. म्हातारपणी पडशे शेंबूड खोकला हात कपाळाला लावून बैसे खोबऱ्याची वाटी असं वर्णन आहे बरंच. अजून तसा म्हातारा इकडे कोण दिसत नाही बरं. अत्यंत म्हाताराच्या अवस्थेत त्याला जरा म्हणतो आपण, जरा अत्यंत वृद्ध अवस्था की त्या अवस्थेमध्ये परमार्थ चिंतन केलं तर तो म्हातारा नसतो, तो स्थैर्य अवस्थेत आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे शब्द आहेत. तुका म्हणे वृद्ध होती पण अजून आशा सुटत नाहीत तर म्हातारा म्हणायला काय हरकत आहे. महातरा यस्य नाही का तरा महातरा बरं का. ते एक वर्णन का सासरा जो आसरा द्यायचं काम करतो तो सासरा. आसरा म्हणजे सासूबाई जर सुनेला सारखे काहीतरी त्रास देत असेल, पहिल्या काळातलं उदाहरण आहे आत्ताचं ते, म्हणजे आत्ताचं पण काही ठिकाणी असू शकेल. पण सासूबाई सुनेला जास्त काही त्रास द्यायला लागले, हे एवढंच कमी पडलं, एवढं चहामध्ये एवढीच साखर टाकली, एवढंच पावडर टाकली, एवढं असं काय जर त्रास द्यायला लागली तर सासरा सासून येते सासऱ्याजवळ. सासरा काहीतरी पेपर वाचत बसलेला असतो खुर्चीवर आणि सासऱ्याला विचारते बघा की हो सासरे बुवा सासूबाई किती त्रास देत आहेत. त्यावेळी सासरा म्हणतो तू काय तिच्या नादाला लागू नकोस, कारण मी तिच्या नादाला लागून काय झाले तू काय तिच्या नादाला लागू. अर्थाच आहे आसरा द्यायचं काम करतो. असो आपण विनोदाकडे जाऊन थोडासा तेवढा विरुंगळा म्हणून बरं का, ह्याला काही सिरियस घेऊ नका म्हणजे झालं. आयुष्य जातं, दिवस गेली रात्र गेली. आमचे आजी सासरे भोसले गुरुजी, डी भोसले गुरुजी कुणाला माहीत असेल इकडे तर भांडणेकर गुरुजी म्हणून, त्यांचे एक लिहिलेलं एक पद्य आहे, सुंदर आहे, आयुष्यावर लिहिलेलं आहे. पहिल्या 10व्या दिवसापासून 100व्या दिवसापासून आणि पुन्हा 100 झाल्यानंतर पण पुन्हा वर्णन आहे नाही का. दिवस गेली रात्र गेली कशासाठी खटपट केली, शेवटी नाही चिंदी ओली तशी चौघडी काया गेली. काही क्षणात नाहीशी झाली शेवटी नाही कोणी नाही कुणी कुणाचे, स्वार्थासाठी म्हणती माझे बोल ऐका कवी कवनाचे. डी भोसले गुरुजींचे हित करा आयुष्याचे या हरिभजनात. हित करा या आयुष्याचे. नाहीतर म्हणले 30 वर्ष आली भराला मनाचा तो राजा झाला, आई बाप वैरी त्याला बंधू सोयरे नपत घराला, विसरून गेला गणगोताला झाले चंचल म्हणून. असं बरं 100 वर्षाचं आहे बरं का. कधी जर बघून घ्या, यांना पण पाट्या वाटते कुणाला नाही का. आता चिंतनाचा विषय असा आहे की आयुष्य जातं तरी आशा काही संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणेक मोती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी. स्वहित कुठपर्यंत? आपले सगळे सोयरे कुठपर्यंत विचार करतील? जव हे सकळ सिद्ध आहे तव हात चालवा पाहिजे, तो आपण साधना करावी. पण जववरी चळण गा म्हणणार आहे काय नाव दे. तववरी म्हणती माझा मानती लहान थोर, देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळणी आला बागोल आजा. कैसे विपरीत झाले
तोची देह नो हे तुझा. हे जर चाळीत म्हटलं असतं तर जास्त वेळ गेला असता, म्हणून थोडक्यात घेतलंय. जववरी चळण गात वरी म्हणते वा. बघा बाकीच्यांची आशा आपल्याकडं आहे, आपली आशा बाकीच्यांच्याकडं आशा आहे. मग आयुष्य गेलं तरी आशयामुळे पूर्णता प्राप्त झालीच असं म्हणावं काय? सगळं मिळालं कोण म्हणू शकतं नाही का? पावले पावले तुझे आम्हा सर्व, पावले पावले तुझे आम्हा सर्व, ते तुझे तुझे पाऊले, तुझे पाऊ तुझे तुझा नको भाव हो देव म्हणा, तुझे पाऊले, तुझे पावले सगळं मिळालं. एकमेव एक संत म्हणतात, भक्त म्हणतात देवा मिळालं. दोन प्रकारच्या मागण्यांचं वर्णन आपण करायला लागलो. एक आहे की माझ्याकडे कमी आहे तेवढं द्या, याला म्हणतात योगाची मागणी. आणि आता सगळं मिळालं, मिळालेलं जाऊ नये. पावले पावले तुझे आम्हा सर्व, फक्त एक काम कर, तुझा नको भाव होऊन देऊ. आहे त्या भावावर स्थैर्यता म्हणजे क्षेमाची मागणी. क्षेमाची मागणी म्हणजे अप्राप्तस्य रक्षणम, प्राप्ताचं रक्षण. देवा मला मिळालं ते रक्षण करा. तुझा नको भाव होऊ देऊ, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ. भगवंताच्याकडे कृपा आहे, ही भाव तसा जात नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. एकदा ज्ञानाचा बोध झाला की त्याच्यामध्ये परिवर्तनता होत नसते. जरूर परिवर्तनता होत नसते, पण भक्ती मधली मागणी असते. भक्तीचा स्वरूपच मागणीच. भक्ती म्हणजे देवाकडं भावाची मागणी करणं, बाकी काही मागायचं. देवाकडं काय मागतो याच्यावरनं तो भक्त किती श्रेष्ठ आहे कळाला. प्रल्हादानी देवाकडं काहीच मागितलं. प्रल्हादानी देवाकडं एक चिंतन सांगितलं जातं. देव प्रसन्न झाले प्रल्हादांना, आणि प्रल्हादांना म्हटले नरसिंह भगवान की काहीतरी मागा. मागा म्हटले काही नाही का, कारण तुम्ही सामान्य नाही, तुम्ही प्रल्हादाचे कोण आहात? विरोचन. बळीचं सांगायला लागले. प्रल्हाद जे आहेत ते प्रल्हाद देवाकडे मागायला लागले. बळीचे वडील आहेत ते विरोचन, आणि विरोचनाचे वडील आहेत ते कोण आहेत? प्रल्हाद. आणि प्रल्हादांचे वडील आहेत ते कोण आहेत? हिरण्यकश्यप. बरोबर ना? या परंपरेमध्ये बळी सुद्धा देण्याचंच काम करतो. बळीनं काही मागितलेलं नवे बळीकडं मागणारा देव आहे, एवढं सामर्थ्य बळीचं झालं. सामान्य गोष्ट आहे का सांगा? बळीकडं कुणी मागितलं? देवानी. कारण ही परंपरा कुणाची? प्रल्हादांपासून. प्रल्हाद देवाकडे मागत नाहीत. नरसिंह भगवान प्रल्हादांना म्हणले काहीतरी मागा, आता प्रसन्न झाले तुमच्याकरता मागा. नाही म्हटले, देवा मागणं होत नाही, मागणं नाही, मागत नाही, काहीही मागायचं नाही. नाही म्हटले, मागा जरा काहीतरी मागा. आणि का भार हलका होतो देवाला, म्हणून देव तोंडाकडेच बघत बसतो. मागण्याचे आस पाहे मुखाकडे बघतो भक्ताच्या. काहीतरी मागा. प्रल्हाद म्हणले काहीच मागायचं नाही. अहो मागा काहीतरी, काहीच मागायचं नाही का. देवा आता असं मी सांगतो तुम्हाला की तुमच्या भक्तीमुळे आमच्यात जरा सामर्थ्य आलंय, तुमची भक्ती केल्यामुळं. त्यामुळे आम्ही म्हणतोय भक्त कसा असावा असं तुम्हाला वाटतंय, हेच मी तुमच्याकडे मागणं मागतोय. की माझी ही अपेक्षा आहे काय की तुम्ही काहीतरी मागा. तुम्ही काहीतरी मागा म्हणजे काय? भक्त कसा असावा हे सांगा म्हणजे मागा. बरोबर ना? देवाकडं देव भक्ताला म्हणतायत तुम्ही काहीतरी मागा, भक्त देवाला म्हणतायत तुम्हीच काहीतरी आता मागा. नाही का? त्याच्या पुढे जाऊन देव म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना काहीतरी मागा, आता मी मागतो. काय मागतो? मी हे मागतो की तुम्ही काहीतरी मागा. नाही का? आता तुम्ही म्हटला ना काहीतरी सांगा, भक्त कसा असावा, तो तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळी भक्तराज म्हणतायत देवा मी हे पुन्हा मागतोय की आता माझ्या आयुष्यात मागणंच कधी यायला नको, हेच मी मागतोय.
म्हणजे एक दुसऱ्यांच्या युक्तिवाद चालू आहे बरं का. देव म्हणतायत प्रल्हादांना काहीतरी मागा, प्रल्हाद म्हणतायत देवा आता माझ्यात भक्ती सामर्थ्य आलंय, तुम्हीच काहीतरी मागा. देव म्हणतायत मी हे मागतोय की तुम्ही काहीतरी मागा बरं का. आता तुम्ही म्हणताय तर हे काहीतरी मागा. त्यावेळी प्रल्हाद म्हणताय देवा मी आयुष्यात काहीच मागू नये, हेच मला द्या. मागण्याचा भाव सांगायला लागलो. मागणी, भक्त का मागत नाही त्याच्या बऱ्याच मोठ्या व्याख्या आता कीर्तनात सांगण्याचा एवढा लांब वेळ होईल. न मागण्याची कारणं आणि पुन्हा का मागतात ह्याची कारण. देवाला भक्त कधी मागत नाहीत, कारण भिक्षापात्र अवलंबने जळू जिनेला जन्म. एक प्रमाण आहे, देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गच्छ गच्छति श्री री धी धृतया कीर्तया. एकाच वेळेला आपण देही द्या असं म्हटलं तर मुखातल्या पंचदेवता आपल्या तात्पुरत्या कासना जातात द्या एवढ्या बोलण्यात. मुखम निर्गत गच्छन्ति श्री री धी धृतया कीर्तया. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी राहील असं वाटते काय, कारण लक्ष्मी नाही म्हणून तर मागायला लागलं. री री म्हणजे लज्जा, मागणाऱ्यानं लाज ठेवून चालेल का, मी कसं मागू, मिळणार नाही मग मागणारी गोष्ट नाही का. री धी धी म्हणजे बुद्धीची गरज पडते काय मागण्याकरता, नाही नाही का. श्री री धी धृतया धैर्य, मागणाऱ्याला धैर्य असतं काय, मागणाऱ्याला धैर्य आहे नाही म्हटले वर्षाने दिलं तर चालतंय असं म्हणून चालेल का. आत्ताच पाहिजे धैर्य पण उपयोगात नाही. श्री री धी धृतया कीर्तया, मागणाऱ्याची कीर्ती राहू शकेल काय, नाही नाही म्हणले मागणाऱ्याची कीर्ती कशी राहील. जे अपेक्षेनं भगवंताकडे जातात आणि अपेक्षेचं मागतात देव त्यांना द्यायला कमी करत नाही, पण देव स्वतः भेटत नाही त्यांना. ज्ञानाचा बोल, स्वतः देव भेटत नाही पण संत म्हणतात तूच पाहिजेस, हीच व्हावी माझी आस, किंवा हेच दान देगा देवा तुझा विसर न, तुझा विसर न व्हावा ही मागणी आहे. विसर शब्द आठवणीत नाही बरं का, आठवणीच अपेक्षा विषय. कधीतरी आठवण आहे, आत्ताही आठवण आहे, पण भविष्यात विसर व्हायला नको, ही भविष्याची मागणी आहे. मागणी भूतकाळातली नाही, मागणी आत्ताची नाही, मागणी भविष्याची आहे. मिळालंय मग आता आठवण नाही का, निरंतर आठवण आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, जागृत स्वप्नी पांडुरंगच आहे. मग आता काय आहे, आता भविष्यात असंच राहावं हे मागणं आहे. स्थैर्यतेची मागणी आहे, मिळालेल्या गोष्टीची मागणी आहे. मग काय मागणी, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, तुझा दास जन्मोजन्मी हेच माझी आस आहे. आता शब्द मागाचा राहून गेलता तो मी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात नसेल तर माझ्या लक्षात आहे. हीच व्हावी माझी आस, हा आस शब्द दास्यत्वाचा भाव आहे की चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, एक शब्द होता. आणि मग हीच व्हावी माझी आस तुकोबाराय कशी करतात हा प्रश्न. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास हे बरोबर आहे, पण ती आस कोणती असावी याच्याबद्दलचं चिंतन आहे. आस बऱ्याच प्रकारचे आहेत. एक वासना, वासना द्विधा प्रोक्ता शुद्धाच मलिनातथा. वासनेमध्ये दोन प्रकार सांगितले, शुद्धाच मलिनातथा. शुद्धा जन्म निवारणी मलिना जन्म हेतवे. जन्माला कारण वासना कोणती असेल तर मलिन वासना आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण शुद्धा वासना जन्म निवारणी जिज्ञासा अततो ब्रह्म जिज्ञासा जन्म निवारिणी. इच्छा आहे ना, अभिलाषा आहे ना, अततो ब्रह्म जिज्ञासा जन्म निवारिणी. किंवा देवा तुझा विसर न व्हावा ही अपेक्षा जन्म निवारिणी. आस जन्म निवारिणी असेल, ज्ञान प्राप्तीवाली असेल किंवा भगवत अनुभूतीची असेल, ही आस श्रेष्ठ असेल. त्यामुळे त्या आसेपाशी ही आस लागू शकत नाही, म्हणून ही आस वेगळी आहे. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी. कारण दास म्हणणं तुकोबारांना बरं वाटतं, कारण का परंपरेमध्ये दास आहेत, या जन्मात दास नाहीत. जन्मोजन्मी तुझा दास आहे ना, मागल्या जन्मात दास होतो का नव्हतो, मागल्या जन्मात ही दास होतो नाही का. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा हे विठ्ठले कृपा केली, मागल्या जन्मात दास होतो. आत्ता दास आहे का, म्हणजे वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. मग पुढल्या जन्मात दास व्हावं म्हणून जन्मोजन्मी तुझा दास. हे दास्यत्व आवडतं बरं का, फार आवडतं दास्यत्व. तुकोबारांना दास्यत्व आवडतं फक्त भगवंताचं. तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐस. बरोबर ना महाराज, तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐसी. नाटाच्या अभंगात मना येईल तो जन्म देई. काय तुकोबारांचं प्रमाण आहे बघा, मना येईल तो जन्म दे, कुठल्याही जन्मात घाल. भलते कुळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही, हृदयी हुनी तू नव जावी. कुठल्याही जन्मात जाऊ पण तू हृदयातनं गेला नाही पाहिजेस. काय मागणं असेल, एक मागणे ऋषिकेशा चित्त द्यावे सांगतो वचनासी, मज अंतर तुझ्या चरणासी न पडो ऐसी कृपा करी, नको दुसरी बुद्धी अनिक रिद्धी सिद्धी परलोक. तू स्वामी मी सेवक खणना नको करू ऐसी. काय मागणं मागावं. आणि तुम्हाला सांग का ज्ञानाला मागता येत नाही, कारण ज्ञान हा स्वतंत्र विषय आहे. ज्ञान हा
स्वेच्छा ज्ञान हा वस्तुतंत्र आहे. ज्ञानाने ईश्वर प्राप्त होते, वस्तुतंत्रता आहे. भोगाची मागणी होत नाही, कारण भोग हे नश्वर आहेत आणि मिथ्या आहेत. मागणी एकच होते, तिचं नाव आहे भक्तीची. अर्थ कळाला का? मुक्तीची मागणी का होत नाही? कारण मुक्तीची मागणी होण्याकरता मुक्ती ज्ञानानं प्राप्त होते. त्यामुळे ज्ञानाची मागणी होत नाही. ज्ञान उदित व्हावं लागतं. बोध झाला की ज्ञान होतं. नाहीतर मला मुक्ती द्या, मला मुक्ती द्या असं म्हणून मुक्ती मिळेल काय? तिथे ज्ञानादेव तू कैवल्यम, बरोबर ना? ज्ञानाचीच मागणी होत, मुक्तीची मागणी होत नाही. भुक्तीची मागणी का होत नाही? म्हणजे भुक्ती आहेच कुठं, पदार्थ आहेतच कुठं, पण मला भक्ती पाहिजे. म्हणजे तोच सावळे गोवित, जोच सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुणजेत तोहारे श्रीहरी पाहिला डोळेवरी, त्याला बघावं ही मागणी होऊ शकते. ही मागणी कशी आहे? नाही आहे ऐसे मुकी वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. बरोबर ना महाराज? आहे ऐशी, त्यांना तो बोध आहे, बोध आहे बरं का. पण बोध असून सुद्धा त्या ठिकाणी त्याला बघण्यात आनंद आहे. का मागणी आहे बघा तू. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ज्ञानोबरांची बोलण्याची भाषा आहे बरं का. ज्ञानोबरा काय बोलतात बघा. नेनो, पहिला शब्द कोणता आहे? नेनो. काय माहित नाही, काय माहित नाही. ब्रह्म मार्ग चुकले. एकानं प्रश्न केला, ब्रह्म कसं मार्ग चुकले? म्हणतात नेनो. अर्थ कळाला का बघा. एखाद्यानं प्रश्नच केला की कसं चुकलं मार्ग, म्हणले नेनो. काय माहित, पण चुकलं. आणि पंढरपूरला आलं, उभं राहिलं, पुंडलिकानं बघितलं आणि त्याला उभा केलं. हा तो हा विठ्ठल निदान, तोच हा, तो हा विठ्ठल बरवा, तोच हा सत्यज्ञानानंत, तो हा रे श्रीहरी. तो आणि हा वेगळा शब्द बोलायचाच नाही. जोपर्यंत वेगळा वाटतोय तोपर्यंत अजून ज्ञानदृष्टी आलेली नाही. अजून ज्ञानदृष्टी आलेली एकदा का त्याला बघितलं तर त्याचा अनुभव देहासहित घ्यायचा आहे. देहीच विदेही. डोळ्यांनी त्याला बघायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजे घ्या डोळे तुम्ही, घ्या रे सुख. बघा डोळ्यांनो, ब्रह्म बघा. कुठं आहे? पंढरी उभा आहे नाही का. आनंदाचा कंद विटेवरी नीट, आनंदाचा कंद तुकाणाचे छंद नाम घोष. बघा त्याला, तसा अनुभवा. म्हणले ध्यान लावून नामचिंतन असं करून करून जरी जे अनुभवायचं ना ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा नाही का. उघड्या हाताने त्याला स्पर्श करा. काय आहे? अन्वयाचा विषय आहे हा, काय व्यतिरेकाचा विषय नाही. नाही नाही मध्ये नको, आहे आहे मध्ये येऊया नाही का. आहे आहे जे जे आहे. आणि मग तो विठ्ठल किती विस्तारित आहे. विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुनी. तो विठ्ठल किती व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही वरला. अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. बघितला, ही दृष्टी आली तर बघितला. बघितल्यावर समाधान होतं. भक्ताचा भाव हृदयात प्रगट झाला पाहिजे त्याच्याकरता. मग त्याच्याकरता प्रगट झाला तर कोणता दोष नाही. व्यवहारातल्या विषयांकरता प्रगट झाला तर विषय दोषासहित येतात. काय वेळ तुकोबरेच देवाला म्हणतात नाही का. कामे नेले चित्त ने दियावलो
नेले चित्त नेदी अवलोकू मुख. कामानं चित्त नेलं त्यामुळं तुझं मुख दिसत नाही. आणि त्याचमुळं फुटो पाहे हृदय. बहु वाटे काय म्हणतात, पामणे चित्त नेदी अवलोकू मुख. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हा विरहाचा भाव आहे. हा विरहाचा भाव अद्वैतामध्ये अनुभवता येत नाही. विरह द्वैतात का अद्वैतात? कशात? द्वैतात. विरह कोणाबद्दल तरी, विरह कोणाच्या बद्दलचा तरी, कोणाचा तरी, हे ठेवलेलं आहे द्वैत. द्वैत ठेवलेलं असावं का द्वैत खरंच वाटावं? ठेवलेलं आहे द्वैत, ठेवलेलं. आणि देवा तुम्ही तसेच असा, आम्ही तुमच्या समोर असेच असो, तुमच्यापर्यंत आम्ही येणार आणि तुमचं आम्ही दास्यत्व करणार. जन्मोजन्मी तुझा दास. तुझ्याकडे बघताना डोळे भरून बघावं, हा, आणि माग वळताना मात्र नाही का, कन्या सासुरासी जाय. टाइम झाले ना, मला सांगायला नाही, टाइम नाही ना मध्ये मध्ये सांगा म्हणजे झालं. कन्या सासुरासी जाय मागे परतुनी पाय. पहिल्या काळातल्या कन्येचं वर्णन आहे, आत्ताच्या कन्येचं. कारण आत्ताच्या कन्येचं का उदाहरण नाही, कारण आता युट्यूबवर, व्हॉट्सअपवरच ना, व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलिंग पण होतं. आणि व्हिडिओ कॉलिंगमध्ये आई वडील दिसतातच की मुलीला. त्यामुळं बोलणं अमेरिकेत जरी असले तरी तिथनंही आपल्याला व्हिडिओ कॉलिंग. पण ज्या काळामध्ये पत्रही पाठवणं शक्य नाही, ज्या काळामध्ये त्या कन्येचं, त्या कन्येला आपले आई वडील बघणंही शक्य नव्हतं, अशा काळातलं वर्णन आहे तुकोबरायांचं वर्णन. अशा काळातलं वर्णन बरं का महाराज. कल्पना करा जरा, त्यावेळची ती कन्या आहे, ती माहेरला जाताना मागं वळून बघते का सासरकडे येताना मागं वळून बघते? काय म्हणणं आहे? सासर. म्हणून तुकोबरायांचं प्रमाण आहे, कन्या सासुरासी जाय मागे परतोनी पाय. त्यातला भाव पकडा बघत. काय त्या मुलीचं, त्या कन्येचं हृदय, भाव काय तिच्या मनात आहे, ओढ कुठली आहे? सासुरवाचा भीतो जीव ओढे तुझ पासी. सासुरवासाला भीतोय बरं का, आणि त्याच्याकडे ओढ लागलेली आहे. मग कन्येच्या बाबतीतला विचार बघा, कन्येचा भाव. कन्या मागं वळून बघते. तैसे वाटे माझ्या जीवा. तैसे शब्दामध्ये जरा सुद्धा फरक करायचा. तैसे वाटे माझ्या जीवा, हे तुकोबरायांचं बोलणं आहे. त्यामुळे अजिबात खोटं नाही. हे तुकोबरायांचा भाव आहे, हृदयातला भाव आहे, ह्या सामान्य जीवाचा भाव नाही. कन्या सासुरासी जाय मागे परतोणी पाहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमणी. हा जो विरहाचा भाव आहे तो आपल्या अंतःकरणात त्याच्याकरता होऊ शकतो जर तो भक्त, तो देव आणि मी भक्त असेल तर. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव, तू देव मी भक्त. तुझ्या करता डोळे भरूनही पाहू हरी. डोळे भरून तुला बघेन, देखिला देखिला देवा आदी देव वरवा. नाही का, समाधान जीवा पाहता. नाही का, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळे भरून बघणं म्हणजे काय? आता डोळे जरी मिटले आपण, म्हणजे कायमचे नव्हे बरं का, तात्पुरते मिटले तरी तो दिसला पाहिजे, याला म्हणतात डोळे भरानी पाहिन तुझे मुख. 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 तेची मज सुख देई देवा. तेची मज सुख देई देवा. डोळे भरिया पाहिन तुझे मुख. डोळे भरिया पाहिन तुझे मुख. तेची मज सुख देई देवा. तेची मज सुख देई देवा. डोळे भरिया पाहिन तुझे मुख. डोळे भरिया पाहिन तुझे मुख. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. डोळे भरून, हा, डोळे भरून बघणं बरं का. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. तुकोबराय मागतात. आपण काय विषय चाललेला, त्या स्वरूपाला मागतात, दास्यत्व मागतात. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. अनेक जन्म तुझा दास. मग पंढरीचा वार करी,
जन्मोजन्मी हा शब्द तिथं लावू शकता बरं का. हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी. पंढरीचा वारकरी जन्मोजन्मी. वारी चुकोन देहरी जन्मोजन्मी. संत संगे सर्व काळ जन्मोजन्मी. अखंड प्रेमाचा कल्लोळ जन्मोजन्मी. चंद्रभागे स्नान जन्मोजन्मी. आणि तुका मागे हेची दान जन्मोजन्मी. बरं का. आणि हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी. नाही का. कोणती आस आहे? हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी. तुझा दास हीच व्हावी माझी आस. पंढरीचा वारकरी हीच व्हावी माझी आस. वारी चुकोन देहरी हीच व्हावी माझी आस. संत संगे सर्व काळ हीच व्हावी माझी आस. अखंड प्रेमाचा कल्लोळ हीच व्हावी माझी. चंद्रभागे स्नान हीच व्हावी माझी आस. तुका मागे हेचे दान हीच व्हावी माझी. आता तुकोबरा दान मागतात ह्याचंही अन्वय लावता येतो आपल्याला बरं का. तुका मागे हेची दान हीच व्हावी माझी आस. तुका मागे हेची दान. जन्मोजन्मी तुझा दास तुका मागे हेची दान. पंढरीचा वारकरी तुका मागे हेची दान. वारी चुकोन देहरी तुका मागे हेची दान. संत संगे सर्व काळ तुका मागे हेची दान. अखंड प्रेमाचा कल्लोळ तुका मागे हेची दान. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. काय आहे? अभंग सुटला म्हणायचं. अभंग सुटला आता. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारकरी मी हो. काय आहे बघा. आम्ही देवाचं दास आहे याच्याबद्दल तुकोबरा अभिमान धारण करतो. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. अहंकार नाही बरं का. हा अहंकार शब्द त्यांच्याकडे कधी येत नाही. पण आम्ही दैवाचे आहे हा भाव आपल्यामध्ये असेल तरी आपलं अंतकरण शुद्ध होऊन जातं. रस्त्याने चालताना सुद्धा आपण डोक्यात ठेवायचं मी कोण आहे. आम्ही दैवाचे. बाहेर गेल्यावर आपण वारकरी आहोत आपण तिथेही आपला भाव पाहिजे. आम्ही कोण आहे. काय हरकत नाही. कोणी एखादा कावला कोणी रागवला तर आम्ही कोण आहे. दैवाचे आहे. म्हणून आम्हाला तर दुसरे वागतात तसं वागून चालत नाही. हा भाव जर निरंतर आणला तरी भरपूर आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. तो दास आहे कारण त्याचं दास होणं फायद्याचं आहे. कारण दास्य करी दासाची उणे न साई भक्ताची. आणि तुमची या दासीचा दास करून ठेवा. प्रमाण बरीच आहेत. विस्तार भरपूर होईल आणि एखादं कीर्तन होईल इथं पण तेवढं व्हायला नको. माफ करा जरा. संयोजकांना जरा असं नियोजन करावं लागते. असो. आम्ही दैवाचे हीच व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दिहरी. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. भगवंताच्या चिंतनामध्ये फक्त संत संगतीमध्येच चिंतन मिळतं. संतांच्या संगतीमध्ये संतांच्या वचनामध्ये भगवंताचा अनुभव यायला लागतो. नाहीतर जाईल तिथं जेथे जावे ते कपाळ सरसे. नाही का. विषयांच्या दिशेने आपण निघालो तर कपाळ सरसच आहे. लाभतो विशेष संत संगे. खरा लाभ कुठे आहे. खरा लाभ कुठे आहे. जिथं भक्त एक दुसऱ्या जवळ देवाबद्दलच बोलतात. आपण भेटलो तर काय बोलावं महाराज. आपण सगळे भेटलो. आपण वारकरी आहोत. आपण पंढरपूरचे आपण काय बोलावं. देवाबद्दल बोलावं. देवाबद्दलचा संतांचा सिद्धांत बोलावा. संतांबद्दल बोलावं. कीर्तनाबद्दल बोलावं. प्रवचनाबद्दल बोलावं. नामचिंतनाबद्दल बोलावं. आपल्या चिंतनांबद्दल आपण बोलावं. नाही का. बाकी व्यवहारातलं काय बोलायची गरज. एखादा तसा व्यवहारातला माणूस व्यवहारिक भेटला तर त्याच्याबद्दल तसं बोलायला काय हरकत नाही. पण आपण भक्ताला भेटल्यावर काय बोलणं पाहिजे. नाही का. भगवंताचं बोलणं आहे 10व्या अध्यायातलं. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती चरमंती. मच्चिता मद्गत प्राणा. बघा दत्ता महाराज कीर्तनकार आहे तिथे महाराज. त्या ठिकाणी महाराजांनी 10व्या अध्याय आमचा चालू आहे ज्ञानेश्वरी. काय सुंदर ज्ञानेश्वरी 10व्या अध्यायाचं चिंतन चालू आहे की ती पुढं जावं असं वाटतच नाही. तिथंच थांबावंच एवढं चिंतनाचा भाव येतोय तिथं. म्हणजे काय आहे की ब्रह्मरस काय असतो तो शब्दांद्वारा अनुभवायचा असेल तर ज्ञानेश्वरी मनापासून वाचायची. कशी वाचली पाहिजे. मनापासून चिंतनशील वाचली पाहिजे. मग त्या श्लोकातलं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं ना ते अलौकिक आहे. शब्दच नाहीत. कुठला श्लोक आहे. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती चरमंती. मच्चित ज्याचं चित्त मद्रूप झालेले मद्गत प्राण झालेले बोधयंत परस्परम. असे जे भक्त आहेत ते एक दुसऱ्याला बोलतात. काय बोलतात. बोधयंत परस्परम. कोणाबद्दल. कथयंत माम मला कथन करतात. माझ्याबद्दल बोलतात. मला कथन करतात. तुष्यंती आणि हे कथन करताना संतुष्ट होतात. रमंती रममान होतात. वेळेचं सुद्धा भान राहत नाही. आता आपल्या राहिले का वेळेचं भान. वेळेचं सुद्धा भान राहत नाही. तुष्यंतीचं रमंतीचं भ्रमर गुंतले सुमनकळिके. एवढ्या अवस्थेमध्ये म्हणून एक दुसऱ्याला भक्त एक दुसरे भेटले तर आपला भक्तीचा अनुभव यायला पाहिजे. असं भेटल्यानंतर आनंद वाटला पाहिजे. वा वा भक्त भेटला. आपले टेन्शन बाजूला सगळे सारून भक्ताला भक्ताचे अनुभवता अनुभवायचे असेल तर भक्ती अनुभव आपण अनुभवावा.
नाही का, त्या भक्तीचं बोलावं, देवाबद्दल बोलावं, सगळे दूर होतात. कारण हरी आला आता मग कैशी भय चिंता. त्यामुळं संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ. प्रेम नेहमी आपल्या अंतकरणात असावं, आपल्या भक्तांबद्दल, आपल्या देवाबद्दल प्रेम असावं, आपल्या लोकांबद्दलचा स्नेहभाव असावा, असा भाव आहे नाही का. अखंड प्रेमाचा कल्होळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदाण विठोबार कुमारी पंढरीचा वारकर, पंढरीचा वारकर, पंढरीचा वारकरी, 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 वारी चुकून देहा, वारी चुकोने दे हरी, वार चुकोने दे हरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वार चुकोने दे हरी, चुकोने दे हरी, वारे
चुकोने हरी